संतांची खेळी करत मध्येच फुलकावणी देत पकड ना आणि रिक्षा परत उभी राहा. त्याला प्रत्युत्तर आकाश मोरे. त्या साईडला लोक मला बघायचं. त्याच्यासमोर 7 क्षेत्ररक्षक आणि रिक्त असते परत. आणि याच्यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना वादल खारीगोडा वर्सेस श्री गणेश आधाड. तुम्हाला पहिला पुकार देतोय वादल खारीगोडा श्री गणेश आधाड. आदित्य मोरे आणि मला वाटतं त्याची पकड झालेली आहे, तो बाद झालाय. त्याला प्रत्युत्तर वारंवार चढाई करतोय तो अक्षय वाघमारे. संताशी खेळी करत रिक्त असते परत. त्याला प्रत्युत्तर विवांत भंडारी. अरे खालीच बसेल बस तू तिथं खाली. आणि तो बाद झालेला आहे. दे बरी घे. व्हायरल करत व्हिडिओ करते. आता वो येईल आता. रात्रीचे 2 वाजलेले तरी तेवढेच प्रेक्षक कबड्डीचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि थर्ड रेड डू ऑर डाय रेड आशिष वाघमारे. पाहूया काय करतोय. त्याच्यासमोर 5 क्षेत्ररक्षक मध्ये पायमधून आणि बाद झालेला आहे. आणि आकाश पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत आणि मला त्यांनी बोनस प्लस पॉईंट पटकवलेला आहे. आणि अक्षय बाद झाले. मला वाटते त्यांच्या पायाला काहीशी दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळे ते आपला खेळ दाखवत नाहीत. आणि 1 2 3 4 6 खेळाडू म्हणजे 4+2 आकाश मोरे आहे. एका चढाईत 4 खेळाडू बाद केलेले आहेत. अक्षय वाघमारे पुन्हा एकदा त्यांना माहिती आहे निश्चितच काहीशे गुणांची पिछाडी आहे आपल्या संघाकडे. त्याच दृष्टीने खेळ करत आहेत. पाहूया काय करत आहेत ते आपल्या संघासाठी. आणि ते बाद झालेले आहेत. अरे नीट खेळ. किती थंडी असली तरी उसाची गाडी मात्र चालूच आहे. त्यांच्या उसाची गाडीकडे लक्ष आहे. कवर पांढरा आहे बोलून म्हणतोय बघा बोलीतच असतो बोलू. दोन्ही संघ शांतता खेळ करत
आकाश मोरे ज्यांनी मागच्या लढाईत 4 खेळाडू बाद केले होते तोच आकाश मोरे आणि आता बाद झालाय. कडक नीट मारे. गणेश शेडगे यांच्याकडून चांगले असे उत्कृष्ट असे पकड केलेले आहे. आणि एक ते परत त्यांना प्रत्युत्तर विवांत भंडारी. हा तरी काय आणि विवान भंडारी आणि मला वाटते किती केतनमध्ये किती खेळाडू तर खेळाडूचं लागलेलं आहे बघा जरा. 4 खेळाडू बाद केले आहेत विवान भंडारी यांनी. मगाशी आकाशने बाद केलेले होते आता विवानने केलेत. अरे काय धुवा निघतंय काहीसा मागे सरताना दिसतो मणेर संघ आणि सरळ येणार आहे तो आशिष. आमच्या आधार तरी मस्त खेळले त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे काहीच गोळांची पिछाडी आहे. थर्ड आहे आणि ते बाद झालेले. आणि सामन्यामध्ये आदित्य मोरे आपल्या संघासाठी पाहूया काय करते. त्यांना माहिती आहे आपल्याकडे 14 गुणांची आघाडी आहे त्याच्यामुळे ते फार काही प्रयत्न करतील असं वाटत नाही. आणि मला वाटते त्यांनी अक्षय याला अचूक टिपलेला आहे. आणि मला वाटतं त्यांनी नाही त्यांची चक्कर झालेली आहे. आणि मला वाटतं खरं सगळ्याच्या खेळाडूची पकड झालेली आहे. आणि आदित्य मोरे यांनी आविष्कार शेळकेला बाद केलेला आहे. त्याला प्रत्युत्तर आणि उत्तर परत. चला वादल करिकोडा श्रीगणेश दाड तुम्ही तयार राहायचं आहे. आणि 2 खेळाडू बाद केलेले आहेत. घालवली मॅच. चला सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी वादळ खरिकोडा श्रीगणेश आधाड आपण तयारीत राहायचं आहे. हा पॉईंटच नाही 100% काहीतरी कर. थांब मी सांगेन तुला काय कवर बरोबर आहे. तर या सामन्यावरती नक्कीच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. जेणेकरून खरं मजगाव संघाचं झाल्यावर सांग किती जरी आधी सांगितलं वेळेला पण नाही गेलेलं चांगला तर लेट करंट आहे म्हणजे पॉईंट नाही मला पॉइंट बोलले तेच केलं त्यांनी. सेमीफायनलचा पहिला सामना मैदानावरती सूर्य वागदेव मनेर वर्सेस जयबजरंग खरमजगाव. सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी वादळ खारीकवाडा श्रीगणेश आधाड आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायला सांगितल्यानंतर लगेचच आपण मैदानाकडे यायचं आहे. मारला का नाही 20ची लीड आहे. बोल झोपाले माणूस
भाई हा आपला पॅनल एक लावलाय पॅनल एक लावलाय हो पॅनल एक लावलाय पॅनल एक लावलाय काय रे जिथं कमी तिथं आहे वाघदेवी क्रीडा मंडळ मनेर वडगर यांच्या माध्यमातून ही राबवलेली स्पर्धा पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धा 2025 6 सेमीफायनलचा पहिला सामना त्याच्यातून अंतिम सामन्यामध्ये धडक मारणारा पहिला संघ आपल्याला मिळेल आणि लगेचच आपण दुसऱ्या सेमीला देखील या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. वादळ खाडीकोडा वर्सेस श्री गणेश आदाड असा सामना असेल. दोनही संघांना विनंती असेल आपण आपला सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचा आहे. दात समोर ठेवायचं ₹2 लावा जाम पॉइंट मारला ना त्यांनी पकडला थोडा प्रयत्न